नुकत्याच आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या। काल 4 जूनला सर्व निकाल हाती आले आणि महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये फार विशेष असं काही घडल्यासारखं दिसते। जे काही संविधान वाचविण्यासाठी ज्या संघटना पक्ष निघाले होते ते सर्वजण मोदी सरकार आणि भाजपचं सरकार याबद्दल विरोधात बोलायचे, चर्चा करायचे आणि संविधान वाचलं पाहिजे हे म्हणायचे। परंतु संविधान वाचविण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी आणि ते स्वतः अहोरात्र झटले। अनेक ठिकाणी महाराष्ट्रात त्यांनी मोठमोठ्या सभा घेतल्या, महाराष्ट्र पिंजून काढला आणि आपला दबदबा तयार केला। आणि वंचित बहुजन आघाडीचा जो काही दबदबा जो दिसून आला निवडणुकीच्या अगोदर, त्यावेळेला प्रत्येकाला वाटलं की बाबा आता वंचितची हवा आहे, वंचितचा दबदबा निर्माण झालेला आहे, वंचित काहीतरी घडवू शकतं। आणि त्यामुळे इलेक्शन लागल्याच्या बरोबर निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याच्या अगोदरच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी बाळासाहेबांनी युती केली। परंतु लोकसभेच्या निवडणुका लागल्याच्या नंतर मात्र ती युती टिकली नाही। तसंच सर्व पक्षांना सर्वांना वाटायचं, ओबीसी संघटना असतील, दलित संघटना असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील, की श्रद्धेय बाळासाहेबांनी या महाविकास आघाडीसोबत युती करावी आणि मिळून निवडणुका लढवू। मग हे सर्वांच्या मध्ये बाळासाहेबांनी या निवडणुकीच्या वेळेला मात्र सॉफ्ट कॉर्नर घेतला, सॉफ्ट भूमिका घेतली आणि आपणाला जागेबद्दल कधीही त्यांनी मागणी केली नाही। परंतु अगदी ज्याला काही कळत नाही राजकारणातलं त्यांनी चर्चा करायची की बाळासाहेब म्हणे जास्त जागा मागते, तितक्याच मला द्या, तितक्याच द्या, अशी चर्चा करतात। परंतु बाळासाहेबांनी ह्या आघाडीच्या सर्व प्रतिष्ठित किंवा प्रस्थापित पक्षांना असं सांगितलं की मला जागा किती पाहिजे याच्याबद्दल मी पूर्वी म्हणत होतो की तुम्ही कधीच त्या जागा जिंकलेल्या नाहीत, सतत हारलेले आहेत, अशा ठिकाणच्या मला काही जागा द्यायच्या असतील ती द्या। परंतु प्रस्थापित पक्ष त्यावरही मौन बाळगून बसले, त्यांनी कुठलीही चर्चा केली नाही। आणि ज्या वेळेला आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करायचा असं ठरलं त्यावेळेला सर्व प्रस्थापित पक्षांनी यांना निमंत्रित केलं वंचित आघाडीनं। अनेक बैठका झाल्या आणि मग त्या बैठकामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे प्रवक्ते होते ते बैठकीला हजर झाल्याच्या नंतर त्यांना दुय्यम वागणूक देण्यात आली। त्यांनी आतल्या दारात बैठक करायची आणि बाहेर येऊन त्यांना उद्या बघू, परवा बघू काहीतरी असं बोललं जायचं, अशी दुय्यम दर्जाची वागणूक त्यांना दिली हे सगळ्यांना माहीतच आहे। मग परंतु एका बैठकीला स्वतः श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हजर होते आणि या महाराष्ट्रातलं हे राजकारण जे आहे ते सगळं गचाळ होऊन गेलेलं होतं, सगळं फोडाफोडीचं राजकारण भाजपनं केलेलं होतं। आज राष्ट्रवादी पक्ष फुटला, शरद पवारापासून तो पक्ष पळवला गेला, घड्याळ पळवलं गेलं। शिवसेना जी मूळ शिवसेना होती बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली, ते उद्धव ठाकरेकडून ते शिवसेना पळवली, त्यांचं धनुष्यबाण पळवलं आणि अनेक काँग्रेसचे दिग्गज नेते, शिवसेनेचे नेते
हे फुटून गेले आणि त्यामुळं बाळासाहेबांना एक भीती होती की लोकसभेला मिळून लढण्यास काही हरकत नाही. परंतु मला असं वाटतं की बाबा आपण आघाडी करत असताना महाराष्ट्रात असं एक मोठं आंदोलन झालं आरक्षणाबाबतीमध्ये की देश पातळीवर नाही जगात त्या आंदोलनाची चर्चा झाली. असं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे संपूर्ण देशाला माहीत आहे आणि इतकं मोठं एका समाजाचं आंदोलन होतं आहे आणि त्याच्या मागणीबद्दल आपल्या आघाडीतल्या लोकांनी हे आंदोलन नजरेआड करून चालणार नाही तर त्याचाही विचार केला पाहिजे आणि तसे प्रतिनिधी प्रस्थापित घरात किंवा एकाच घरात पक्ष दावणीला बांधण्यापेक्षा काही वंचित मराठा, गरीब मराठा आहे, ओबीसी आहे, आदिवासी आहे, भटका आहे, अशा लोकांना प्रतिनिधित्व देऊन त्यांना कुठंतरी आपण न्याय देण्याचं काम करायला पाहिजे असेही काही मुद्दे मांडलेले आहे केलेले. परंतु हे राष्ट्रवादी, शरद पवार गट, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष हे लोकांनी त्यांचा मुद्दा कुठलाही विचारात घेतला नाही, त्याच्यावर चर्चा करायला नाही, त्याच्यावर भाष्य केलेलं नाही आणि त्याच्यामुळं हा आघाडीचा पेच वाढत गेला. वाढत गेल्याच्या नंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना एक शंका येणं साहजिक आहे. कारण महाराष्ट्रात जे चाललेलं आहे हे शिवसेना फुटली, सरकार पडलं, दुसरं सरकार स्थापन झालं, त्याच्यानंतर दुसरा पक्ष फुटला, तो तिकडे गेला. म्हणजे असं फोडाफोडीचं राजकारण म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती जी होती ती अशा प्रकारची नव्हती आणि हे फोडाफोडीचं राजकारण चालू झालं आणि त्याच्यामुळं बाळासाहेबांना, श्रद्धेय बाळासाहेबांना काय वाटलं की आपण संविधान वाचवायला निघालेलो आहे आणि दुसरी गोष्ट ह्या भाजपला हरवायला निघालेलो आहे. तर मला एक अशी शंका आहे की बाबा हे निवडणुका आपण आता लोकसभेच्या मिळून लढूत, परंतु जिंकून आल्याच्या नंतर आमचा पक्षातले जे काही आपण आघाडीत बसलेलो आहोत याच्यातलं आम्ही कुणीही भाजपबरोबर जाणार नाही याची मला खात्री द्या. साहजिक आहे, त्यांना भीती वाटत होती पुढं आणखी काही होईल तर आपली आघाडी शाबूत राहिली पाहिजे याच्यासाठी त्यांचा प्रयत्न होता आणि त्यांनी म्हटले होते की बाबा आपण मी जे म्हणतो ते तशी मला हमी द्या. मग हमी द्यायला कुणीच तयार नाही. याच्यावरून त्यांना पुन्हा डबल शंका येणं साहजिक आहे आणि मग त्यांची काही आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला नाही. बाळासाहेब वेगळे पडले. वेगळे पडण्यापेक्षा प्रस्थापित पक्षांना हा वंचित घटक किंवा दलित पक्ष, संघटना, मागासवर्गीय, ओबीसी असा पक्ष किंवा संघटना सत्यात सामावून घ्यायची हे प्रस्थापित पक्षांची मुळातच तयारी नाही असं विचार करायला काही हरकत नाही. आणि तसंच घडलं. जाणून बुजून हेतू पुरस्कार बाळासाहेबांना बोलत राहिले आणि ऐन वेळाला मात्र महाविकास आघाडीत त्यांना समावेश करून घेतला नसल्यामुळे मग हे कुणाचा फायदा होतो, कुणाचा तोटा होतो ह्या विचार करण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व कुणीही निर्माण करायला निघत असतो हे सगळ्याला कळतं. पण असं कुणी म्हणत नाही किंवा बाळासाहेब किंवा वंचित आघाडी ही भाजपची टीम आहे, सहज बोलून जातात हो. अहो मग त्याची बी टीम कशा अर्थानं म्हणतात आणि तुम्ही हे जर उभं राहिले स्वतंत्र तर भाजपला फायदा होतो, हे भाजपला फायदा करायला निघालेत म्हणून बी टीम आहे. अहो पण ह्यांना सामावून घेत नाही तुम्ही, ह्यांना जागा देत नाही, यांचं अस्तित्व राहू द्यायचं नाही. मग हे यांच्या पायावर दगड का मारून घेतील? यांच्या पक्षाचं नुकसान होत नाही का? यांच्या उमेदवाराचं नुकसान होत नाही का? मग याचा कुणी विचार करत नाही. निगेटिव्ह पॉईंटनं त्या पक्षाकडं पाहिलं जातं आणि वंचितला वंचितच ठेवायचं काम ह्या प्रस्थापित पक्षानं केलेलं आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे खचून जाणारे कधीच नाहीत आणि ते सत्तेला हापापलेली नाहीत.
ते खुर्चीसाठी राजकारण करतच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचविण्यासाठी ते राजकारण करतात आणि या देशातल्या तमाम वंचित समूह जे आहे ते भटके विमुक्त असतील, ओबीसी असतील, दलित असतील, अल्पसंख्याक असतील, याच्यासाठी ते राजकारण करतात आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न त्यांचा कायमचा आहे, पहिल्यापासून आहे. 1984 पासून त्यांनी राजकारणात झेप घेतल्यापासून अगदी संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेलं आहे. आणि त्यांचं जे भांडण आहे ते भारत सरकारच्या सत्तेमध्ये जे निर्णय होतात, जे चुकीचं होतं आणि ज्याच्यामुळं जनता भरडली जाते, याच्या विरोधात त्यांची लढाई चालू आहे. आणि याचा कुणीही विचार करत नाही. परंतु या निवडणुकीमध्ये एक दिसलं की वंचित बहुजन आघाडीचं जे धोरण राबवलं, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं जे धोरण होतं की आपणाला संविधान वाचवायचं आहे आणि भाजपला पाडायचं आहे, हेच मत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाचंही होतं. आणि म्हणूनच त्या दोघांचं एक मन एकमेकाजवळ आलेलं होतं आणि त्या दोघांचं एकच म्हणणं होतं की काही करा आणि भाजपला पाडा, असं त्या दोघांचंही म्हणणं होतं. परंतु तो म्हणून जरांगे पाटलाचा पॅटर्न आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा सल्ला याचा या निवडणुकीत परिणाम झाला का, तर नक्कीच झालेला आहे. त्याप्रमाणे लोकांनी निर्णय घेतला, ह्या पॅटर्नचा नक्कीच इतर पक्षांना फायदा झाला, वंचितला मात्र फायदा झालेला नाही. कारण वंचित घटकांच्या पक्षाला सत्तेत न येऊ देण्याचं हे प्रस्थापितांचा डाव जो आहे तो सक्सेस झाला. परंतु त्यांचं जे धोरण होतं की भाजपला हरवलं पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे, हे त्यांनाही वाटत होतं. आणि हे जे जरांगे पाटलाचं आंदोलन आहे, त्यांचा जो पॅटर्न आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे, हे लोकांनी मान्य केला. परंतु त्यांनी मतं देत असताना वंचित घटकापेक्षा प्रस्थापित पक्षांना मतदान केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं 2019ला काँग्रेसचा एवढा देशात मोठा पक्ष म्हटलं जात आहे, परंतु त्यांचा एकच खासदार होता. आणि आजच्या घडीला त्यांचे किती खासदार वाढले, त्यांचे किती निवडून आले, याचा परिणाम असा आहे की ह्या पॅटर्नचा आणि वंचित बहुजन आघाडीच्या धोरणाचा आहे. लोकांचं परिवर्तन झालं, त्यांनी मतदान केलं, परंतु वंचित घटकाला पुढं न येऊ देण्याचं काम जे ह्या प्रस्थापित पक्षांनी केलेलं आहे आणि त्याचा फायदा त्यांनी उचलला. या सगळ्या धोरणाचा फायदा वंचित आघाडीला व्हायला पाहिजे, परंतु याचा फायदा काँग्रेसला नक्कीच झाला, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षालाही झाला आणि शरद पवार गटाच्या पक्षालाही त्याचा फायदा झालेला आहे. फायदा झाला तरी मात्र कुणीही म्हणत नाही की बाबा ही पॅटर्न आपण जनतेने राबवल्यामुळं, जनतेने राजकारण हातात घेतल्यामुळं आपल्याला फायदा झाला असं कुणी म्हणत नाही. परंतु प्रकाश उर्फ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना सल्ले देणारे खूप आहेत. हो, परवा एक प्राध्यापक भेटला, तेही म्हणला बाळासाहेबाचं चुकलं, कुणासोबत तरी जायला पाहिजे. अरे कुणाच्या गळ्यात पडतो. त्यांनी सौम्य भूमिका घेतली होती, मला ह्याच जागा द्या, तिथल्याच द्या, इतक्या द्या, तितक्या द्या, कधीही म्हटले नाही. सॉफ्ट कॉर्नर घेऊन ते बसले होते. आघाडी करणं हे महत्त्वाचं आहे, भाजपला हरवणं महत्त्वाचं आहे, संविधान वाचवणं हे महत्त्वाचं आहे, हे त्यांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी जागेत हट्ट कधी केलं नाही. हे अर्धवट बुद्धीचे लोक जे की त्यांना राजकारणाचा खरा अभ्यास नाही, स्वार्थानं भरभटलेले दलित नेते सुद्धा हे शिकवायला निघाले की बाळासाहेब चुकला, तुझी लायकी काय आहे, तुझी अवकात काय, कुवत काय, आणि तुम्ही बाळासाहेबांना शिकवायला निघालात की त्यांनी असं करायला पाहिजे, त्यांनी तसं करायला पाहिजे. सगळ्या देशामध्ये सर्वोच्च पदावरच्या लोकांना सुद्धा राजकारण कळत नाही, एवढे बाळासाहेबांना राजकारणातला अभ्यास आहे, कायदेशीर अभ्यास आहे. आज देशातल्या प्रत्येक हायकोर्ट तसंच सुप्रीम कोर्ट याच्याबद्दल अनेक सामाजिक निर्णय जे काही झालेले आहेत
ते त्यांच्या डोक्यात फीड आहे, त्यांना काही संदर्भासाठी कुठून काढून बघायची आवश्यकता नाही. इतका विद्वान माणूस असून सुद्धा, चारित्र्य असताना सुद्धा, सत्वशील माणूस असून सुद्धा त्यांच्या पक्षाला सहकार्य करण्यामध्ये हे लोक धजत नाहीत. म्हणून यांची मनोवादी प्रवृत्ती अजून मनातली गेली नाही. तोंडानं बोलताना बोलतात खरं, पण त्यांच्या मनामध्ये वंचिताबद्दल जी घाट आहे ती आहेच. त्याच्यामुळं बाळासाहेबाला कोणी शिकवायचा प्रयत्न करू नये. त्यांचे धोरण कुठेही चुकलेले नाही. असे चांगले विचारवंत जे तज्ज्ञ माणसं आहेत, देशात आहेत, महाराष्ट्रात आहेत, त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे. बाळासाहेबाचं काहीच चुकलेलं नाही, त्यांच्या राजकारणात काहीच त्यांनी बदल केलेला नाही. ते स्वाभिमानी रक्त आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे. इतर कुणालाही इकडून तिकडं उड्या मारून शान के साथ फिरता येतं, बाळासाहेबांना तसं करता येत नाही. त्यांना बाबासाहेबाच्या घराण्यातून असं होणं हे त्यांना योग्य वाटत नाही. म्हणून त्यांनी जे पाऊल घेतलं स्वतंत्र लढायचं, ते लढले खरं, परंतु अपेक्षेप्रमाणे वंचित आघाडीला यश आलेलं नाही. हे आज जरी नाही आलं तरी ठीक आहे, परिवर्तन होईल, पुढं चालून होईल. विधानसभेला बघू आणखी. लंगोट लावल्या तर नंतर माणूस एकदा फडात उतरला की ते एक वेळ कुस्ती केल्याशिवाय राहत नसतो, एवढं लक्षात ठेवा. आणि काही सुज्ञ लोकांनी बाळासाहेबांना मार्गदर्शन किंवा उपदेश देण्याचे धंदे बंद करावे असं मला वाटतं. आणि इथंच थांबतो. धन्यवाद.